नमस्कार. आज आपली चर्चेचा विषय आहे जे की अहमदाबादमध्ये जे विमान क्रॅश झालं, ज्याचं की नाव होतं एअर इंडिया बोईंग 171. अतिशय दुर्मिळ अशी आणि अत्यंत दुःखद ही घटना घडलेली आहे, ज्यात 260 ते 70 जणांचा हा मृत्यू झालेला आहे आणि केवळ एकच माणूस बचावला आहे, जो की सीट नंबर 11 हे समथिंग होता. आय डोंट नो द प्रॉपर. पण हा क्रॅश कशामुळे झाला, काय झाला याचा अजून सुद्धा शोध लागलेला नाहीये. आणि विमानात एक फंक्शनॅलिटी असते ज्याचं की नाव असतं ब्लॅक बॉक्स. दॅट मोस्टली काही झालं तरी तो वाचवला जातो आणि त्यात खूप काही इन्फॉर्मेशन, रेकॉर्डिंग्स वगैरे सापडतात, जेणेकरून आपण अंदाजा किंवा एक लावू शकतो की जेणेकरून हे कशामुळे क्रॅश झालं, काय झालं हे आपल्याला कळतं. असो, पण क्रॅश झालं यात पायलटची काही चुकी नव्हती, ज्यात इंजिन खराबीमुळे झालंय, ज्याचा की व्हिडिओ तुम्ही इथे खाली एक बघत असाल, जो की एक नॉर्मल व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला ॲनिमेटेड थ्रू. माहीत नाही मला चांगला झाला की नाही, पण हा एक पहिला प्रयत्न आहे. होप सो तुम्हाला आवडेल. पण यात पायलटला आपण एक क्रेडिट दिलं पाहिजे की जेणेकरून त्यांनी कमीत कमी ही हानी वाचवलेली आहे. फार कमी हानी त्याच्यामुळे झालेली आहे की जेणेकरून जे विमान हे हॉस्पिटलवर लँड झालं, म्हणजे लँड म्हणता नाही येणार त्याला, क्रॅश झालं, ज्यात खूप जणांचा बळी जाऊ शकत होता, खूप जण जखमी होऊ शकत होते. त्याच्या समयसूचकतेमुळे फार कमी लोकांना हानी झालेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त लोक हे वाचलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यात ह्या पायलटला यश आलं आहे, की ज्याचं क्रेडिट हे आपण पायलटला सुद्धा दिलं पाहिजे. कारण पायलटला क्रेडिट देण्याचा विषय असा की ज्याची कुठंच चर्चा होत नाहीये. जर त्यांनी समयसूचकतेनुसार व्यवस्थित लँडिंग नसतं केलं तर पूर्ण हॉस्पिटलमधले जे पेशंट लोक आहेत ते सुद्धा सगळे गेले असते हे जग सोडून. पण त्याच्या समयसूचकतेमुळे खूप मोठा अनर्थ हा टळलेला आहे, जेणेकरून फार कमी लोकांनाच आपला जीव गमवावा लागलेला आहे. याबद्दल आपण पायलटला क्रेडिट दिलं पाहिजे, त्याचे आभार सुद्धा मानले पाहिजे. पण आपल्याकडे पायलटचा विषयच काही ठेवलेला नाहीये. त्यामुळे सर्व लोकांना विनंती आहे की कृपया पायलटला सुद्धा क्रेडिट द्या. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.